सर्वांना नमस्कार। आज संत्रा व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय माननीय नामदार सन्माननीय नितीन गडकरी साहेब यांचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे। यासोबतच CCRIचे प्रमुख डॉक्टर दिलीप घोष यांचं देखील आपण मार्गदर्शन ऐकलेलं आहे। मित्र हो, आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। याकरता की आपण सगळे आज संत्रा पिकाच्या बद्दल माहिती घेण्यासाठी उत्सुक आहात आणि निश्चितच ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे की आपण अभ्यास करून शेती करण्याकडे लक्ष देत आहोत। सुरुवातीचा काळ जो होता तो ज्याला काही येत नाही त्यानं शेती करावी, आज परिस्थिती एकदम उलटी आहे। जोपर्यंत आपण अभ्यास करून शेती करत नाही तोपर्यंत शेती आपली व्यावसायिक होणार नाही। व्यावसायिक जर शेती करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या 5 गोष्टी आहेत। 1 आपली माती म्हणजे जमीन, 2 पाणी जे आपण शेतीसाठी वापरतो, 3 हवामान, 4 झाडं आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं ज्या या चारीचं नियोजन आणि व्यवस्थापन करतो तो म्हणजे आपण स्वतः मानव। आता प्रश्न असा आहे की या 5 गोष्टी जर सगळ्यात चांगल्या पद्धतीने चालल्या तर शेती ही व्यावसायिक फायदेशीर निश्चितच होणार आहे। पण अडचण कुठं आहे? तर अडचण पहिलं जे आपलं कृषी व्यवसायाचं भांडवल आहे, ज्याला आपण माती म्हणतो, या भांडवलाकडे केलेलं दुर्लक्ष। कारण मागच्या 12 वर्षापासून आपण पाहत आहोत एकच गोष्ट आपल्याला सांगितल्या जात आहे की मातीचं आरोग्य खराब झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन मिळत नाही। केवळ उत्पादन हा हेतू आपला नाही आहे, आपल्याला शाश्वत उत्पादन पाहिजे, आपली उत्पादकता जास्त पाहिजे, आपल्याला गुणवत्तापूर्ण म्हणजे दर्जेदार उत्पादन पाहिजे। आता या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर या सगळ्याला एकच परवलीचा शब्द आहे, तो म्हणजे संतुलित पीक पोषण। मागच्या 2 वर्षाच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की आहार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आहार करत असताना तो संतुलित असावा। ज्या व्यक्तीचा आहार संतुलित आहे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता चांगली, त्या व्यक्तीची कार्यक्षमता चांगली, हे आपण पाहिलेलं आहे। मग जर आपल्या बाबतीत हे खरं आहे तर सर्वच सजीवांच्या बाबतीत देखील हे खरं आहे। म्हणजे काय की झाडाच्या बाबतीत देखील आपल्याला झाड हे रोगप्रतिकारक असलं पाहिजे। नंबर 2 जे आपण अनुभवत आहोत हवामान बदल आणि हवामान बदलामुळं झाडावर होणारे परिणाम आणि पर्यायानं आपल्या पिकाच्या उत्पादनावर होणारे परिणाम। आता हे जर थांबवायचं असेल तर एकच आहे की आपण आयुर्वेदामध्ये ज्या पद्धतीने शिकलो की आहार हेच औषध आहे, तसं साधं आणि सोपं लक्षात घ्या, माती हेच खत आहे, बाकी वेगळं काही करण्याची गरज नाही। आता माती हेच खत आहे तर माती म्हणजे नेमकं काय? जोपर्यंत आपण बारकाईने लक्ष देणार नाही तोपर्यंत आपण यशस्वी शेती करू शकणार नाहीत आणि हे सगळ्याच पिकाच्या बाबतीत तितकंच सत्य आहे। मग आपल्याला संत्रा पिकाची उत्पादकता वाढवायची आहे, संत्रा पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची आहे, संत्रा पिकाकडून शाश्वत उत्पादन घ्यायचं आहे। केवळ 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तर दीर्घकाळ एकाच झाडापासून जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे। आणि हे सगळे जर उद्देश साध्य करायचे असतील तर पिकाला संतुलित पोषण केल्याशिवाय पर्याय नाही। आता ज्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये आपण अनेक गोष्टींचा समावेश करतो, भाजीपाला आहे, फळं आहे, बाकी रोजचा जो आपला आहार आहे, तशाच पद्धतीने झाडाला देखील आहाराची गरज आहे। म्हणजे काय आहे की मुख्य अन्नद्रव्य लागतात, दुय्यम अन्नद्रव्य लागतात, सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात, याच्याही पुढे जाऊन आता फायदेशीर अन्नद्रव्य म्हणून गट आहे, तो देखील आपल्याला पिकाला देणं गरजेचं आहे। आणि जर आपल्याला उत्पादन पाहिजे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पुरवठा केल्याशिवाय आपण ते घेऊ शकणार नाही। पण प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी देणारं एक असं कुठलंही खत तयार नाही।
अजूनपर्यंत तरी तयार झालेलं नाही की पिकाला आवश्यक असणारे 17 अन्नद्रव्य देणारं एकच खत तुम्हाला मिळेल. परंतु निसर्गानं मात्र याची उपलब्धता करून दिलेली आहे. आज झाडाचं एक पान जरी घेतलं किंवा ज्याला पिकांचे अवशेष आपण म्हणतो, किंवा तुम्ही तुमच्या संत्रा पिकामध्ये जी पानगळ करता, त्या पानगळीच्या माध्यमातून जे पानं खाली पडलेली आहेत त्याच्या माध्यमातून देखील जे अन्नद्रव्य जमिनीत मिसळले जातात, याचा जर विचार केला तर एकंदरीत जेवढे पिकाला आवश्यक अन्नद्रव्य आहेत तेवढे अन्नद्रव्य झाडाच्या पानामध्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध असतात. आता आपण याचा वापर करतो का? नाही. आपण याला दुसऱ्या भाषेत सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खते असा शब्द वापरतो. आता सेंद्रिय खते किंवा सेंद्रिय पदार्थ वापरायची गरज का आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल की संतुलित आणि सर्वच एकत्रित एके ठिकाणी मिळण्याचं साधन म्हणजे सेंद्रिय खते आहे. आपण जी रासायनिक खतं वापरत आहोत ही रासायनिक खतं एका ठराविक अन्नद्रव्यांची आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारची एकत्रित रासायनिक खतं आपण वापरतो. परंतु ती देखील वापर करत असताना असंतुलित प्रमाणात वापर होत आहे हे 80% शेतकऱ्याकडे खरं आहे. आता जसं माननीय केंद्रीय मंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं की इथं बसलेले जे आदर्श शेतकरी आहेत ज्यांची उत्पादकता जास्त आहे, हे नेमकं काय करत असतील? झाडं तुमच्या एवढेच आहेत जितके एका एकरमध्ये एका हेक्टरमध्ये असायला पाहिजेत. नंबर 2, तुमच्याच हवामानात तुमच्याचकडच्या भागामध्ये ते उत्पादन घेत आहेत. संत्र्याची व्हरायटी पण तीच आहे. मग नेमकं वेगळं काय करत आहेत की ज्याच्यामुळे त्यांना उत्पादन मिळत आहे? तर केवळ एकच की त्यांनी त्यांच्या बागेमध्ये जमिनीचं आरोग्य राखलेलं आहे. आता जमीन समजायला एकदम सोपी आहे, फार अवघड नाही, पण आपण नियोजन करायला फार अवघड आहे. 45% खनिज पदार्थ, 5% सेंद्रिय पदार्थ, 25% हवा आणि 25% पाणी, ज्याच्याकडे हे प्रमाण आहे त्याची जमीन एकदम आरोग्यदायी आहे आणि पिकाचं उत्पन्न जे अपेक्षित तुम्हाला आहे तेवढं निश्चितच मिळवून देऊ शकते. पण परिस्थिती अशी आहे का आज? नाही. आपल्या जमिनीत फक्त 45% सेंद्रिय पदार्थ एवढी एक कायम गोष्ट आहे आणि 5% सेंद्रिय पदार्थ नसल्यामुळे 25% हवा आणि 25% पाणी नाही. आपण वेळोवेळी सांगतो की किती पाणी असायला पाहिजे, किती पाणी द्यायला पाहिजे, याचं नियोजन देखील अजूनही आपण व्यवस्थितरित्या करत नाही. 12ही महिने किंवा तुमचा पिकाचा जितका कालावधी आहे त्या पूर्ण कालावधीमध्ये वापसा परिस्थिती जमिनीमध्ये किंवा बागेमध्ये ठेवणे हे आपलं काम आहे. आपण हे देखील करत नाही. आपण आळ्यात पाणी किंवा दांडानं पाणी किंवा सरवणं पाणी किंवा पाटाचं पाणी अशा पद्धतीनं देतो की 2 दिवस पाणी देऊन टाकायचं, झाडाची आणि जमिनीची आरमान करायची, आपणही पुन्हा 2 दिवसानंतरच शेतात जायचं. ही सगळ्यांकडे परिस्थिती आहे. कारण तुम्ही पहा, जेवढं काही तुम्ही उत्पादन घेत आहात त्याच्यामध्ये फक्त 50% उत्पादन गुणवत्तापूर्ण आणि 50% उत्पादन 2 नंबर किंवा 3 नंबर ग्रेडचं आहे. मग परत येतो प्रश्न विक्रीचा, परत येतो प्रश्न भावाचा, परत येतो प्रश्न मार्केटचा. मग आता याच्यावर सगळ्यावर काय पर्याय आहे? तर झाडाला जर चांगलं खाऊ पिऊ घातलं, चांगलं म्हणजे योग्य प्रमाणात जर खाऊ पिऊ घातलं तर त्याच झाडापासून चांगल्या क्वालिटीचे, सारख्या आकाराचे, सारख्या वजनाचे, सारख्या रंगाचे, उत्तम दर्जाचे फळं तुम्हाला मिळतील. आज आपण एक्सपोर्ट किंवा अशा गोष्टी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस गुणवत्ता हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. आज तुम्ही तुमच्या बागेमधून एकाच आकाराचे किंवा एकाच वजनाचे फळं काढत नाही किंवा एक झाड देत नाही. मग आता काय करायला पाहिजे? तर जर त्या झाडाचं पोषण योग्य पद्धतीनं झालं तरच ते झाड तुम्हाला मोजके, म्हणजे जर 1 क्विंटल माल तुम्हाला झाडाला पाहिजे तर तुम्हाला 27 टन प्रति हेक्टरी होऊ शकेल, अन्यथा होणार नाही. मग आता तुम्ही विचार करा की किती झाडाला फळं असले पाहिजे. नंबर 2, झाडाला सवय लावणे हा देखील एक भाग आहे. तुम्ही नीट जर निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल, यावर्षी ज्या झाडावर 600 फळं होते बरोबर दुसऱ्या वर्षी त्या झाडावर तुम्हाला 300 फळं दिसतील, पुन्हा पुढच्या वर्षी 600 फळं दिसतील. मग हा बदल का होत आहे? ज्या वेळोवेळी तुम्हाला अडचणी येत आहेत या अडचणीचं कारण काय आहे? एक तर रोग आला किंवा दुसरं न्यूट्रिशनल डिसऑर्डर किंवा तिसरं हवामान बदल, याच्याशिवाय तर दुसरं काही कारण नाही. मग हवामान बदल असताना देखील झाडामध्ये रोग प्रतिकारक क्षमता असली पाहिजे. आता तुम्ही पहा, हिवाळ्यामधल्या आपल्या आहाराचा, उन्हाळ्यामधल्या आपल्या आहाराचा आणि पावसाळ्यामधल्या आहाराचा फरक आहे की नाही? आज हिवाळ्यामधला जो आपला आहार आहे तसं आपण झाडाकडे काळजी घेतो का?
आज आपण ज्या पद्धतीने म्हणतो की थंडी जर भरपूर असेल तर बाहेरची थंडी तुम्ही थांबवू शकत नाही, परंतु तुमच्यापुरती थंडी तुम्ही एखादं पांघरण किंवा कुठलीही वस्तू घेऊन थांबवू शकता. त्या पद्धतीनं जमिनीचं आच्छादन, आणि हे आच्छादन देखील जैविक असणं गरजेचं आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. पण याकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि आपल्याकडे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी आणि खताचं नियोजन बिघडते. खूप काही करावं लागत नाही. 1-2 मिनिटात तुम्हाला सांगू शकतो की 12 महिने तुम्ही काय करा. फार सोप्या पद्धतीनं 3 वेळेला जमिनीच्या माध्यमातून खत द्यायचे आणि 12 महिन्यात 6 फवारण्या करायच्या. आता त्या योग्य पद्धतीने जर केल्या तर झाडाचं पोषण होईल. परंतु हे एकाच वर्षात होणार आहे का? नाही. कारण वर्षानुवर्षे ज्या झाडापासून तुम्ही उत्पादन घेत आहात, विचार करा ते झाड एकाच ठिकाणी आहे. तुम्ही विचार केला का की एक झाड किती रायझोस्पियर किंवा किती मातीमधून अन्नद्रव्य सतत घेत आहे, आणि त्या मातीमधले जर अन्नद्रव्य कमी झाले तर अन्नद्रव्य देणं काम आहे आपलं. म्हणजे पहिल्यांदा रिस्टोरेशन म्हणजे मेंटेन करणे, आणि नंतर उत्पादनासाठी खत देणे किंवा अन्नद्रव्य देणे, हा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. म्हणून आपल्याला वेळोवेळी आणि नेहमी खतांचा वापर करावा लागत आहे. मग जर हा खतांचा वापर आपल्याला नेहमी टाळायचा असेल तर सगळ्यात सोपं आहे की तुम्ही सेंद्रिय पदार्थांचा वापर जमिनीमध्ये वाढवा. सेंद्रिय पदार्थाच्या माध्यमातून जे उपायकारक जीवाणू आहेत हे त्यांचं ते काम करत राहतील. जेवढे काही अन्नद्रव्य, लक्षात घ्या, 45% खनिज पदार्थामध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रव्य नत्र आणि गंधक वगळता मिळतात. त्यावर सूक्ष्मजीवांनी प्रक्रिया केल्यावर ते सतत अन्नद्रव्य झाडाला मिळत राहतात. तुम्ही दिलेल्या खतामधून फक्त 15 ते 20% गरज तुम्ही भागवता. 80 ते 85% गरज जमिनीतल्या अन्नद्रव्यांच्या माध्यमातूनच पूर्ण होते. मग जोपर्यंत आपण लक्षात घेणार नाही की जर अन्नद्रव्य जमिनीतून जातात आणि पीक पोषणासाठी जमीन आणि केवळ जमीन एकच माध्यम आहे, तर आपल्याला या जमिनीला सशक्त आणि समृद्ध करावं लागेल, तरच आपले पिकं हे चांगले निघतील. जर पिकं चांगले निघाले तर आपोआपच हवामान बदलाला प्रतिकार होईल, रोग येणार नाही. आता रोगाच्या बाबतीत एक सांगतो, जेवढे काही तुम्ही औषधं आपल्यासाठी देखील आणा किंवा इतर कुठल्याही सजीवासाठी किंवा वनस्पतीसाठी तुम्ही वापरता, उदाहरणार्थ बुरशीनाशकं तुम्ही वापरता. बुरशीनाशकामध्ये काय आहे? एक तर सल्फर आहे, नाही तर कॉपर आहे, नाही तर जस्त आहे. हे काय आहेत? हे अन्नद्रव्य आहेत. हे जर पोटातूनच मिळाले तर बुरशी आली तर प्रचार आणि प्रसार होणार आहे का? नाही. याला म्हणतो आपण रोगप्रतिकारक क्षमता निर्माण. दुसरा, आपल्याच भागातले शेतकरी आहेत, इथे बसलेले काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडे देखील प्रयोग झाले. कारण हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही पार्श्वभूमी किंवा भूमिका, तोपर्यंत आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकणार नाही. मलाही 5 मिनिटात सांगता येऊ शकते की या गोष्टी करा म्हणजे आपोआप होईल, पण हे का करायचं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं की माती हेच खत आहे. आता काही शेतकऱ्यांकडे समजा 100 झाडं आहेत, 100 झाडामधले 8 ते 10 झाडं हे खराब झाले आहेत. आता प्रत्येक ठिकाणी शास्त्रज्ञ पोहोचणार नाही किंवा कृषी विस्तारक पोहोचणार नाही किंवा शेतकऱ्याला माहिती मिळणार नाही योग्य. पण ते 8 ते 10 जे झाडं खराब झाले हे तात्काळ दुरुस्त करण्यासाठी म्हणून शेतकऱ्याकडे काही शास्त्रज्ञांचे नंबर आहेत. त्यांनी विचारणा केली. म्हणजे अभ्यास किती गरजेचा आहे हे लक्षात घ्या की सर आता हे अशी परिस्थिती आहे, हे झाडं तर जिवंत झाले पाहिजे. झाडं एकाच बागेतून आणलेले आहेत, कलम जी म्हणतो आपण. सगळी मॅनेजमेंट किंवा नियोजन आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालू आहे, पण हे 10 झाडं आहेत की जे पिवळे पडलेले आहेत, वाळत आहेत किंवा खराब झालेले आहेत किंवा रोग पडलेला आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा की एक बाकीचे जे चांगले झाडं जे तुमच्या बागेत आहेत तिथल्या आळ्यातली किंवा तिथल्या बेडवरची माती तुम्ही घ्या, टोपल्यामध्ये तेवढी 8-10 किलो माती घ्या आणि खराब झालेल्या झाडावर, झाडाच्या आळ्यामध्ये किंवा बेडवर तुम्ही ती माती टाका. लक्षात घ्या, दुसरं काहीही सांगितलेलं नाही. तुमच्याच शेतातली माती घेऊन दुसऱ्या झाडाला टाकायला सांगितली आहे. 5व्या दिवशी शेतकऱ्याचा फोन आला, सर सगळे झाडं अत्यंत चांगल्या पद्धतीनं झाली आहेत. आता मी काही केलंय का याच्यात? काहीच नाही. तुम्हाला काय सांगितलं? माती हेच खत आहे. जे झाड अतिशय चांगलं आहे त्या ठिकाणी, त्या आळ्यामध्ये, त्या मातीमध्ये असे काहीतरी गुणधर्म आहेत. आपल्याला सोडून द्या, विचार सोडून द्या. असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे हे झाड चांगलं आहे. तीच माती आपण खराब झालेल्या झाडापाशी टाकली तर झाड जिवंत झालं किंवा झाड चांगलं झालं, त्याचा रोग कमी झाला किंवा न्यूट्रिशनल डिसऑर्डर ज्या होत्या त्या कमी झाल्या.
मग आता एक लक्षात घ्या, एक मातीचा कण ज्याच्यावर असंख्य असे रेणू आहेत, ज्याला आपण अन्नद्रव्य म्हणतो, त्याच्या माध्यमातून हे पुरवठा जर होत असतील तर हे जपणं आपलं काम आहे. मग हे जपण्यासाठी सेंद्रिय पदार्थाशिवाय दुसरा पर्याय नाही, ज्याला आपण सेंद्रिय खतांच्या माध्यमातून वापर म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे आता पशुधन कमी झालेलं आहे आणि मग आम्ही काय एवढे सेंद्रिय पदार्थ वापरू शकत नाही. याला पर्याय काय? पर्याय सगळे आहेत, प्रश्न आहे फक्त करण्याचा. दुसरा पर्याय म्हणजे, आता एक उदाहरण सांगतो की बऱ्याच आपल्या खानदेशामध्ये केळीचे शेतकरी आहेत, नाशिकमध्ये द्राक्षाचे शेतकरी आहेत, डाळिंबाचे शेतकरी आहेत पश्चिम, यांच्याकडे देखील हीच अडचण होती. आपण पर्याय काय सांगितला? जे तुमच्या बागेतून छाटणीनंतर काडी येते, पानं पडतात, याला कुजवून तुम्ही सेंद्रिय पदार्थ तयार करा. हिरवळीच्या खताच्या माध्यमातून जे जे तुम्हाला हिरवा पाला मिळेल कुठलाही, त्याला तुम्ही कुजवण्याची प्रक्रिया करा. कुजवण्यासाठी जीवाणू उपलब्ध आहेत. ते कल्चर एकदा आणलं की त्याचा वापर आपण पिकासाठी करू शकतो, जमिनीसाठी करू शकतो. आज केवळ सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून जे काही लिंबूवर्गीय पिकांमध्ये मर प्रकार आहे, हा थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. याला फार खर्चिक गोष्ट नाही आहे, गोष्ट आहे फक्त करण्याची, आणि दुसरं आहे वेळ साधण्याची. मग जर हे आपल्याला करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? पहिलं, सेंद्रिय पदार्थ वापरणे. सेंद्रिय पदार्थ जर नसतील तर याच्यासाठी पर्यायी व्यवस्था जी आहे, बऱ्याच ऑइल पेंट्स आहेत, याचा वापर करणे. हेही तुम्हाला मिळत नाही तर सर्वात चांगला सेंद्रिय पदार्थ जर तुम्हाला म्हणलं हिरवळीच्या खताच्या माध्यमातून जर द्यायचं झालं तर कुठल्याही बागेमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये मूग टाका. आपला मूग खाण्यासाठी नाही, फुलं येण्याच्या अगोदर मूग काढायचा आणि जेवढा जमिनीवर आळ्यामध्ये बेडवर टाकायचा तेवढा टाकून देता. बरं, हेही जमत नाही. तूर माहिती आहे आपल्याला, तुरीची डाळ माहिती, आजूबाजूला किंवा 2 बेडवर किंवा 2 झाडाच्या मध्ये तुरीचे दाणे टाका आणि झाडं. फूल येऊ द्यायचं नाही, कट करत राहायचं आणि तिथंच टाकत राहायचं. तुम्ही लक्षात घ्या, 2 वर्षामध्ये त्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. कारण तुरीला डीप रूटेड सिस्टीम म्हणजे खालच्या थरातले अन्नद्रव्य घेऊन वरच्या थरात टाकण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत सोप्या पद्धतीनं घडवून आणायची जर असेल तर हिरवळीचं खत एक सुंदर माध्यम आहे. मग जर हे आपण केलं तर निश्चितच यशस्वी होऊ शकतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचा उद्देश काय आहे? उत्पादकता वाढवायची. कारण तितक्याच क्षेत्रातून, तितक्याच झाडापासून, त्याच जमिनीपासून, आणि आपण जे काम करतो कमीत कमी श्रमात, कमीत कमी ऊर्जेत, हे जर करायचं असेल तर आपल्याला जमिनीचं आरोग्य राखणे आणि या आरोग्य राखण्यासाठी 5% सेंद्रिय पदार्थाची कशा पद्धतीनं भरपाई होईल हा एक प्रयत्न करणे. दुसरा मुद्दा, सूक्ष्मजीवांचा वापर. सूक्ष्मजीवांचा ज्या पद्धतीनं तुम्हाला आता सगळ्या अन्नद्रव्य विरघळणारे किंवा उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, याचा वापर आपल्या जमिनीमध्ये कॉन्सोर्शियम म्हणून भेटतं, विद्यापीठात भेटतं, कृषी विज्ञान केंद्रात भेटतं, खाजगी संस्थांमार्फत भेटतं, अत्यंत कमी दरात असते. फक्त आपल्याला कमी दरात असल्यामुळे ते आवडत नाही. कारण तिथं येतो आपल्या मानसिकतेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न. 100 रुपये लिटरचं औषध टाकून काय होते असा आपल्या मनात सहज प्रश्न येतो. तर तो आपण प्रश्न बाजूला करायचा आणि या सूक्ष्मजीवांचा वापर करायचा. नंबर 3, सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या प्रत्येकाच्या जमिनीमध्ये कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 हे कमी आहे. म्हणजे जस्त कमी आहे, लोह कमी आहे, बोरॉन कमी आहे. याच्यासोबतच नायट्रोजन कमी आहे, फॉस्फरस कमी आहे, गंधक कमी आहे. एवढे कमीत कमी आहे. ज्यांच्याकडे सॉइल टेस्टिंग रिपोर्ट आहे त्यांनी बघा गेल्यानंतर, किंवा इथून सगळ्यांच्या इथं जेवढे बसलेले आहेत किंवा नाही बसलेले त्या सगळ्या संत्रा उत्पादकांकडे या 4 ते 6 अन्नद्रव्यांची कमतरता आहे. मग आता ही जर भरून काढायची असेल तर तुम्हाला रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी करावा लागेल सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षाच्या काळात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही भरपाई कराल त्यावेळेस तुम्ही यशस्वीपणे उत्पादन घेऊ शकता. आणि हे उत्पादन गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तिसरा मुद्दा आला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर. याच्यामध्ये मार्केटमध्ये महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित ग्रेड 1 आणि ग्रेड 2. ग्रेड 1 हा जमिनीतून देण्यासाठी आहे, जूनमध्ये द्यायचा आहे, जुलैमध्ये द्यायचा आहे आणि ऑक्टोबरमध्ये द्यायचा आहे. प्रत्येकी एका झाडाला 50 ग्राम प्रति वर्षाचं झाड, असं सोपं गणित आहे. 10 वर्षाचं झाड असेल तर 500 ग्राम 3 वेळेस विभागणी करून द्या. आणि फवारणीच्या माध्यमातून ग्रेड नंबर 2 आहे, जो की राज्य शासनाने प्रमाणित केलेला आहे. त्याची दर महिन्याला 1 फवारणी. लक्षात घ्या, पूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये दर महिन्याला 1 फवारणी आपल्याला करायची आहे. 1% या प्रमाणात. म्हणजे
1 लिटर 100 लिटर पाण्यात टाकून फवारणी करणे. हे जर तुम्ही सलग 2 वर्ष केलं तर तुमच्या अर्ध्या अधिक अडचणी याच ठिकाणी दुरुस्त होऊ शकतात. बाकी तुम्ही जे नत्रस पुरत पालाश याचे डोस देतात ते द्यायचेच आहेत. आणि एक शेवटचा मुद्दा, आता फार तांत्रिक सांगत नाहीत, सर्व वक्ते आहेत, आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे, तर एवढं फक्त लक्षात घ्यायचं की अभ्यासपूर्ण शेती आपल्याला करायची आहे. शेवटचा मुद्दा, किती शेतकरी आहेत की बहार काढण्याच्या पूर्वी झाडाला खतं देतात. आता विचार करा, हे मी का सांगतोय, कारण बड डिफरन्शिएशन स्टेज किंवा पुढे तुमचा बहार येण्यासाठी जे नियोजन लागतं, जे काडीमध्ये अन्न लागतं, ते अन्न तयार होण्यासाठी आपण किती काळजी घेतो. इथं बसलेले 10%च्या वर शेतकरी नसतील की जे बहार तोडण्या, म्हणजे तुम्ही संत्र तयार झालेले आहेत, तोडणार आहात, त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून तुम्ही खतं किंवा अन्नद्रव्य देता का, याचं उत्तर तुम्ही स्वतःला विचारा. आणि देत जर नसाल तर इथून पुढे द्या. मी तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही यशस्वीपणे पाहिजे ते अपेक्षित दर्जेदार उत्पादन घेऊ शकता. मला वाटतं एवढं फक्त भूमिका आणि पार्श्वभूमी मांडण्यासाठी होतं, म्हणून मी आपल्यासमोर आहे. संयोजकांनी आपल्याशी चर्चा करण्याची, संवाद साधण्याची संधी दिली, आपणही ते ऐकून घेतलं, याबद्दल मी संयोजकाचे आणि आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.